नमस्कार. मी जयश्री तोरडमल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की वर्षातून एकदा आहे ना, केव्हाही आपलं कुलदैवत जे असतं ना, त्या कुलदैवताचं दर्शन घ्यायचं. आपण नेहमी म्हणतो बघा, मला खूप अडीअडचणी येतात, मला खूप त्रास व्हायला लागले, मला खूप टेन्शन येते आणि घरामध्ये भरपूर अडीअडचणी असतात, दुःख असतं, खूप म्हणजे संकट वगैरे येतात. ह्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या कुलदैवतेचा आपल्याला विसर पडलेला असतो. आणि प्रत्येकाला एक कुलदैवत हे असतं आणि त्या कुलदैवताचा आपल्याला विसर पडला ना, अ, की आपल्याला त्रास हा जाणवतो. हं. त्यामुळं आहे ना, कोणीही सर्वांनी वर्षातून एकदा आपल्या कुलदैवतेला जावं, तिची खणा नारळाने ओटी भरावी, त्याचं दर्शन घ्यावं अ, वर्षातून एकदा, आणि त्याला आपल्या सुखासाठी प्रार्थना करावी. हं. कारण का, की ते कुलदैवत जे असतं ना, आपण कोणतंही देवदेव केलं तरी आपलं कुलदैवत आपली वाट बघत असतं. जसं की बघा, आता आपल्याला नातेवाईक भरपूर असतात. हां, पण आपले आई-वडील, आपल्यावर आपल्या आई-वडिलांचा परिपूर्ण अधिकार असतो आणि आपल्या आई-वडिलांना आपलं कसं एक आपुलकी असते. हं, आणि आपल्यावर विश्वास असतो आणि आपल्या आई-वडिलांचं कसं असतं, की माझ्या बाळाने यावं, मला गोड बोलावं, चांगलं म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वादही मिळतो आपल्या आई-वडिलांकडे. आपण त्यांची सेवा करावी अशी अपेक्षा कशी आपल्या आईवडिलांची असते, त्याचप्रमाणे आपलं कुलदैवत जे असतं ना, ते आपले आईवडीलच असतात. त्यामुळं आहे ना, वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदैवतेला जावं, तिची खणा नारळाने ओटी भरून यावं. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपल्या जीवनामध्ये जेवढ्या पण अडीअडचणी, दुःख, दारिद्र्य जे काय आहे ना, ते हळूहळू जायला आपल्याला मदत होते. हं. आता मी बघा, आपण कितीही शिकलेलं असू, हं, आपण कितीही प्रगतीच्या मार्गावर पुढं गेलेलो असू, हां, तरीही माझ्या मते तरी आणि सर्वांच्याच मते जे धार्मिक क्षेत्रामध्ये आहेत ते बघा नेहमी सांगतात की देवाला विसरायचं नाही. हं. तुम्ही जर खूप गाढा अभ्यास जर केला ना, तर सर्व तुमच्या लक्षात येईल की या दुनियेत असं काहीच नाही. फक्त देव आणि परमेश्वराचा चमत्कार आहे. हं. तुम्ही कुठंही गेल्यात, थोडासा जरा आपण कोण आहे याचा अभ्यास केला आणि भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं, जरा धार्मिक पुस्तकं वाचले ना, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजतं की आपण कोण आहे. हं. आणि अशा जर खरंचच तुम्हाला अडी-अडचणी येत असल्या ना, तर आपल्या कुलदैवताला एक प्रत्येकाचं एक गाव असतं. आपण जरी आता शहरामध्ये राहत असलो किंवा कुठंही गावी राहू, आपण कुठंही कुठंही जरी राहिलो ना, तरी आपलं एक गाव असतं आणि गावामध्ये आपली एक देवी असते किंवा देव असतो. कोणताही एक कुलदैवत असतं आपलं आणि कुलदैवताचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं, आपले आई-वडील कसे आपले वाट बघत असतात, त्याचप्रमाणे आपला देवही आपला वाट बघत असतो. तुम्हाला जे काही घडेल तुमच्याच्याने, तुम्ही खूप पैसे त्यांना उधळा असं काही नसतं. पण जे काय आहे तुम्ही जाऊन नुसतं त्यांचं दर्शन घेतलं तरी तुम्ही सर्व अडी-अडचणीतनं बाहेर पडताय. आणि जर तुम्हाला तुमचं कुलदैवत जर माहीत नसलं, तर तुम्ही तुम्ही जे देव कोणताही मानताय त्यांच्यापाशी जर जरा शांतपणे बसलात आणि त्यांना प्रार्थना केली की माझं कुलदैवत कोणतं आहे मला सांग जरा, असं तसं जरा मनोभावनापासून त्यांची सेवा केली आणि प्रार्थना करून तुम्ही झोपले की तुमच्या बघा बरोबर लक्षात येणार की तुमचं कुलदैवत कोणतं आहे. आता मी माझंच सांगते, मी दरवर्षी आहे ना, आम्ही जरी इथं पुण्यामध्ये राहत असलो ना, तरी माझं गाव आहे कडकनाथवाडी. म्हणजे मराठवाडा साईडला आहे, उस्मानाबाद साईडला आमचं गाव आहे. तर दरवर्षी मी तिथं जाऊन माझे फॅमिली वगैरे सर्व जाऊन आम्ही देवीची खणा नारळाने ओटी भरतो, साडी चोळी वगैरे देतो आणि तिथं चांगला तिचा गजर करून इकडे येतो. आणि कोल्हापूरलाही दर्शनासाठी श्री महालक्ष्मी आहे आम्हाला,
आधी मानकेश्वरची सतवाई आहे, आम्ही ते दर्शन घेऊन येतो. म्हणजे होतं काय, आपले जे जीवनातल्या अडीअडचणी आहेत त्या सर्व हळूहळू दूर होतात. हं? त्याचप्रमाणे मी तुम्हालाही सांगते की जर तुम्हाला खूपच जर अडीअडचणी येत असतील तर तुम्ही तुमच्या कुलदैवताचं नेहमी वर्षातून एकदा वेळ काढून तिची जाऊन खणनारळाने ओटी भरायची. मग बघा तुमच्या आयुष्यात कसा हळूहळू फरक पडेल. हां. नमस्कार. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओमध्ये नक्की जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा. नमस्कार.